welcome all of you. So today we are going to solve the day 37th activity for 10th class. So let's start. Now on your screen you can see it is based on competency law statement 17, which is about framing probing questions to find additional information to find precise answers to one's query. So in this activity we are going to solve two activities. The first activity is about an dialogue writing, and second activity is about an advertisement. So first of all we have to make one dialogue and then we have to create one advertisement also. So first of all we will discuss about the instructions which are given here. So learning outcome is framing probing questions to find additional information to find precise answers to one's query. And instruction for teacher or parents are facilitate the learners to prepare a conversation about convincing the customer to buy the product. विद्यार्थ्यांना एक कन्व्हर्सेशन तयार करायला तुम्ही प्रोत्साहित करायचं आहे, आणि हे कन्व्हर्सेशन कशाबद्दल असणार आहे? इट इज अबाउट कन्व्हिन्सिंग द कस्टमर टू बाय द प्रोडक्ट. विद्यार्थी हे स्वतः एक सेल्समॅन आहेत, सेलर आहेत, असं त्यांनी इमॅजिनेशन करून त्यांनी एक प्रोडक्ट बायरला सेल करायचा, विकण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन गिव्ह देम 30 मिनिट्स टू प्रिपेअर इट. मुलांना 30 मिनिट वेळ द्यायचा आहे प्रिपेअर करण्यासाठी हे कन्व्हर्सेशन, अँड प्रोव्हाइड देम 15 मिनिट्स टू प्रेझेंट द कन्व्हर्सेशन. आणि याच्यानंतर 15 मिनिट त्यांना वेळ द्यायचा आहे हे कन्व्हर्सेशन सादर करण्यासाठी. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. नाउ इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स आर कलेक्ट सम वेस्ट रॅपर्स. आता रॅपर्स म्हणजे काय? जे पॅकेट्स असतात, फूड पॅकेट्स असतील किंवा कुठल्याही प्रोडक्टला एक पॅकेट असतं, त्याला रॅपर आपण म्हणतो. तुम्हाला असे काही रॅपर्स कलेक्ट करायचे आहेत. आता हे कलेक्ट का करायचे आहेत? कारण आपल्याला आयडिया येणार आहे या थ्रू की ऍडव्हर्टाइजमेंट किंवा एखाद्याचं ऍडव्हर्टाइजमेंट असते पॅकेटवर ती कशी असते हे समजण्यासाठी आपण रॅपर कलेक्ट करायचे आहेत. रीड द रिटन मटेरियल ऑन देम केअरफुली. हे सुद्धा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे केअरफुली. फाइंड आउट द इम्पॉर्टंट डिटेल्स फॉर द कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन साठी कोणकोणते डिटेल्स तुम्ही वापरू शकता हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. अँड लास्ट, प्रिपेअर अ कन्व्हर्सेशन अबाउट कन्व्हिन्सिंग द कस्टमर टू बाय द प्रोडक्ट. तुम्हाला एक कन्व्हर्सेशन असं प्रिपेअर करायचं आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरला कन्व्हिन्स करताय की तुमचं जे प्रोडक्ट आहे ते त्यानं का घ्यावं. Okay, so these are the instruction. So first of all we are going to solve the first activity which is given here. I have highlighted that point. ज्या ठिकाणी तुम्हाला एक कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. आता हे कन्व्हर्सेशन आपण कसं तयार करू शकतो? लेट्स सी. So here you can see I have taken two characters here, seller and customer. Of course seller is you. सेलर म्हणजे तुम्ही स्वतः आहात आणि कस्टमर म्हणजे जो तुमच्या समोर आला आहे विकत घेण्यासाठी तो. मग तुम्ही तुमच्या गिरायकाला कसं तुम्ही कन्व्हिन्स करू शकता याचा एक डेमो या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलाय. सो सेलर, वेलकम मॅडम, हाऊ आर यू? देन कस्टमर सेज आय एम गुड. सेलर, व्हॉट डू यू वॉन्ट मॅडम? देन कस्टमर सेज आय वॉन्ट ए गुड हेअर ऑइल विच नरिश माय हेअर्स. देन सेलर, यू विल गेट इट हिअर मॅडम. दिस प्रोडक्ट आर ऑइल इज व्हेरी इफेक्टिव्ह. इट इज कम्प्लिटली नॅचरल, 100%. देन कस्टमर, विल दिस प्रोडक्ट रिअली वर्क? Seller, yes, it really works. Unlike the other oils, this one is very effective. Then customer says, are you sure there are no side effects? I once bought a product like this, but I got tricked. Can you give me a guarantee? आता कस्टमर म्हणतो की एका वेळेला मी असंच एक प्रोडक्ट घेतलं होतं की ज्यामध्ये मी फसलो होतो. मग याची काही गॅरंटी तुम्ही देऊ शकता का मला? सेलर, येस, वी गिव्ह कॅशबॅक इफ द कस्टमर्स आर नॉट सॅटिस्फाईड विथ द प्रोडक्ट. जर आमचा कस्टमर त्या प्रोडक्टशी सॅटिस्फाईड नसेल तर आम्ही त्यांना कॅशबॅक देतो. देन कस्टमर सेज ओके, आय विल बाय दिस प्रोडक्ट, इट सिम्स नाईस. ओके, हे प्रोडक्ट मी घेतो कारण हे चांगलं वाटतंय. अँड लास्ट, सेलर, थँक्यू मॅडम. सो हिअर दिस कन्व्हर्सेशन इज कम्प्लिटेड. यू कॅन राईट दिस एज अन आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. आता इथं आपली पहिली ऍक्टिव्हिटी संपते, मात्र दुसरी एक ऍक्टिव्हिटी आहे ती कुठली आहे ती आता आपण पाहूया. Now learning activity, a conversation between you and the customer. Again one conversation is given here. जे आता तयार केलं होतं ते आपण स्वतः केलेलं होतं. या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे आणि या कन्व्हर्सेशनवर आधारित तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी पुढे करायला सांगितलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे कन्व्हर्सेशन पाहूयात आणि नंतर ती ऍक्टिव्हिटी कुठली आहे ती सोडवूयात.
यू म्हणजे तुम्ही आता स्वतः बोलताय, म्हणजे तुम्ही स्वतः सेलर आहात. गुड मॉर्निंग सर, मे आय हॅव युअर 1 मिनिट प्लीज. कस्टमर, येस प्लीज. यू, sir, the whole world is facing the problem of COVID-19 and wearing a mask is a become new normal. It become an integral part now. What do you think? तो जो सेलर आहे म्हणजे तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय की आजच्या या कोविड-19च्या कालावधीमध्ये मास्क वापरणे हे खूप महत्वाचं झालेलं आहे. आणि मग याच्यावर तुमचं काय मत आहे? याच्यावर कस्टमर काय म्हणतोय? येस, यू आर राईट, बट व्हॉट डू यू वॉन्ट टू सजेस्ट? तू म्हणतोयस ते खरं आहे, पण तुला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यानंतर तुम्ही म्हणता, आवर कंपनी आर केअर प्रोड्यूस गुड अँड रिझनेबल फेस मास्क. आमची जी कंपनी आहे आर केअर, ती चांगल्या पद्धतीचे आणि कमीत कमी म्हणजे स्वस्त दरातले फेस मास्क तयार करते. पण याच्यावर कस्टमर काय म्हणतो पहिल्यांदा बघा. नो, आय डोंट वॉन्ट इट. दिस मास्क आर रफ अँड अनहायजेनिक. मला तुमचे मास्क नको आहेत, कारण माझ्या मते हे मास्क कसे वाटतायत? ते रफ वाटतायत आणि अनहायजेनिक वाटतायत. नंतर तो जो सेलर आहे तो कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. सर, आवर मास्क आर सॉफ्ट अँड लाईट वेटेड अँड गिव्ह मॅक्झिमम कम्फर्ट. It has high bacterial filtration efficiency. You can easily breathe through it, and it is antimicrobial and splash resistance. आता या ठिकाणी तो त्याच्या प्रोडक्टची क्वालिटी सांगण्याचा प्रयत्न करतोय. याच्यावर कस्टमर, व्हॉट इज द कॉस्ट? इट्स व्हेरी अफोर्डेबल, ओनली ₹500 for 100 pieces. Then customer says, give me 1 packet, and last, thank you. So it is the conversation. Now we have to solve one activity which is based on this conversation. आपल्याला अशी ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे जी या कन्व्हर्सेशनवर आधारित आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा ती ऍक्टिव्हिटी कशी सोडवायची याचा एक डेमो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. इट इज सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी ऑर डेमो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक ऍडव्हर्टाइजमेंट तयार करण्यात आलेली आहे, आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट कशाची आहे? इट इज अबाउट वडापाव. यू कॅन सी हिअर, झटका वडापाव. ओके, only in 20 rupees, come and fill your stomach. There are so many attractive lines used here to attract the people. Okay, मग ही ऍडव्हर्टाइज तुम्ही स्वतः निरीक्षण करा, ऑब्झर्व करा, आणि याच्यानुसारच आता पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. With the help of this conversation and collected wrappers, prepare an advertisement for your product. See the above advertisement for a better understanding. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की जे कन्व्हर्सेशन आहे त्याच्यावर आधारित आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. ती ऍक्टिव्हिटी काय आहे? तर आपल्याला एक ऍडव्हर्टाइजमेंट तयार करायची आहे, आणि याच्यासाठी सुरुवातीला आपण डिस्कस केलं होतं बघा, जे तुम्ही रॅपर कलेक्ट करायचे होते त्याचा फायदा तुम्हाला इथं होणार आहे. आता हे कन्व्हर्सेशन कशावर आधारित होतं? आपण पाहिलं होतं हे कन्व्हर्सेशन होतं मास्कवर आधारित. म्हणजे तुम्हाला अशी एक ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे जी प्रमोट कशाला करणार आहे? तुमच्या मास्कला. आता मग ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही कशी करू शकता? आणि याच्यामध्ये जे पॉईंट सांगितले होते मगाशी आपण पाहिले होते बघा, लाईट वेट असेल, मॅक्झिमम कम्फर्ट असेल, हायजेनिक असेल, बॅक्टेरियल फिल्ट्रेशन असेल, हे सगळे पॉईंट तिथं तुम्ही कसे कव्हर करू शकता याचा एक डेमो म्हणून मी एक ऍडव्हर्टाइजमेंट तयार केलेली आहे. तुम्ही आहे अशी घेऊ शकता किंवा काही बदल सुद्धा करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल जे टायटल आहे ते मोठं मी इथे घेतलेलं आहे, फेस मास्क. त्यानंतर त्या कंपनीचं नाव आर केअर प्रोडक्ट्स. या ठिकाणी त्याचे काही वैशिष्ट्य जे आपण त्या कन्व्हर्सेशन मध्ये पाहिले होते ते आपण इथे घेतलेले आहेत. बॅक्टेरियल फिल्ट्रेशन इफिशियन्सी, इझी टू ब्रीथ, अँटी मायक्रोबियल, देन स्प्लॅश रेजिस्टन्स, देन लाईट वेटेड, अँड लास्ट मॅक्झिमम कम्फर्ट. अँड द मेन थिंग which is about its price, it is given here, only ₹500 for 100 pieces. So it is very simple advertisement. You can draw this picture also in your notebook. तुमच्या वहीमध्ये जर तुम्ही ड्रॉ करणार असाल तर हे खूप सोपं पिक्चर मी इथे चूज केलेलं आहे. सिंपल पॉइंट आहेत, जास्त कॉम्प्लिकेटेड अशी काय ऍडव्हर्टाइजमेंट नाही. तुम्ही आहे अशी तुमच्या नोटबुक मध्ये ही ऍक्टिव्हिटी सोडवू शकता, लिहू शकता. एक सूचना आहे सर्वांना, या अगोदरचे 10वीचे व्हिडिओ जर तुम्हाला ब्रिज कोर्स बद्दलचे पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डे वाईज क्लिक करून त्या लिंक्स तुम्ही पाहू शकता, ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. ओके, सो नाउ नेक्स्ट एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी. फाइंड द डिफरंट टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट अँड देअर व्होकॅब्युलरी. आता या ठिकाणी तुम्ही लिहायचं काही नाहीये, मात्र तुम्हाला एक थोडंसं काम सांगितलेलं आहे की यासारख्या अनेक ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहता, मग त्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणती व्होकॅब्युलरी वापरली जाते हे तुम्ही शोधून काढायचं. देअर इज नो नीड टू राईट एनिथिंग फॉर दिस क्वेश्चन. या ठिकाणी तुम्ही काही सुद्धा लिहायची गरज नाहीये. आता इव्हॅल्युएशन काय आहे बघा.
तुमचे शिक्षक जेव्हा तुमचं हे चेक करतील तेव्हा ते काय पाहणार आहेत? अप्रोप्रिएट टेन्स अँड वोकॅब्युलरी शुड बी युज्ड. जे तुम्ही टेन्स यूज करताय, वोकॅब्युलरी यूज करताय हे करेक्ट पाहिजे आहे. सिम्पल लँग्वेज अँड फ्लो ऑफ कन्व्हर्सेशन शुड बी देअर. जे तुमचे कन्व्हर्सेशन आहे त्याच्यामध्ये सिम्पल लँग्वेज यूज केली पाहिजे आणि फ्लो असला पाहिजे जो आपण वापरलेला आहे. अँड देन पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅची स्लोगन. पंक्च्युएशन मार्क तुमच्या कन्व्हर्सेशन मध्ये पाहिजेत आणि कॅची स्लोगन तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पाहिजे. ओके, सो व्हॉट वी लर्न टुडे? I learned to frame the probing questions to get additional information through conversation and advertisement. आपण probing question कसे तयार करायचे हे तयार करण्यासाठी आपण कन्व्हर्सेशन तयार केलं आणि ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा तयार केली. So here we have solved this activity. In the next video we will solve the next activity. Thank you.